नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज जी रेसिपी आपण बघणार आहोत ती खूप पॉप्युलर रेसिपी आहे। जर तुम्ही हैदराबादला गेलात तर तुम्हाला ही ठिकठिकाणी रेसिपी खायला मिळेल। तर रेसिपीचं नाव आहे मिक्स्ड व्हेजिटेबल बिर्याणी आणि त्याबरोबर खाण्यासाठी आपण बनवणार आहोत बुरानी रायता। बुरानी म्हणजे त्याला लसणाचा फ्लेवर असतो। अगदी सोपी रेसिपी आहे, आपण चालू करूया। वेज बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे भात शिजवणं। तर त्याच्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी गरम करत ठेवले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो बिर्याणीचा भात असतो तो साधारणपणे 30 ते 40 मिनिटं आपण भिजत घातला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्याला भरपूर अशा पाण्यामध्ये शिजवायचं। म्हणजे काय होतं, भाताचं जे शीत आहे ते चांगलं छान मोठं दिसतं आणि छान भात वेगळा असा फडफडीत होतो। तर ह्या पाण्यामध्ये आता आपण टाकून घेऊया मीठ, त्याचबरोबर थोडेसे अख्खे गरम मसाले आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तमालपत्र, लवंग, वेलची आणि काळी मिरी। त्याचबरोबर भात हा एकमेकाला चिकटू नये म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं तूप पण घालूया। थोडंसं तुपामुळे वास सुद्धा छान येतो आणि भात पण एकमेकाला चिकटत नाही। तर हे तूप घातल्यानंतर आपण हा जो भिजवून ठेवलेला तांदूळ आहे तो ह्याच्यामध्ये घालूया। आपण हा भात घातलेला आहे, याच्यावर झाकण ठेवूया, गॅस थोडा बारीक करूया आणि हा भात अर्धा शिजेपर्यंत आपण ह्याला शिजवून घेणार आहोत। आपला भात जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत आपण ह्या भाज्या शिजवून घेऊया। त्याच्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये गरम करूया थोडंसं तूप आणि त्याच्यामध्ये आपण आता परत हे अख्खे गरम मसाले टाकणार आहोत। माझ्याकडे आहे हे तमालपत्र, वेलची, काळी मिरी आणि लवंग। हे सगळं छान परतून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे हा स्लाइस केलेला कांदा। कांदा टाकल्यानंतर त्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। साधारण 3 ते 4 मिनिटं आपण कांदा परतून घेऊया। आपला हा जो कांदा आहे तो छान आता परतला गेलाय। ह्याच्यामध्ये आपण टाकूया भाज्या। माझ्याकडे इथे आहे फरसबी, ती मी ह्याच्यात टाकणार आहे। त्याचबरोबर फ्लावर, गाजर, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता। जर तुम्हाला मशरूम्स आवडतात त्याच्यामध्ये मशरूम टाका, हिरवे वाटाणे टाका, ज्या तुम्हाला भाज्या आवडतात तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। तर ह्या भाज्या टाकल्यानंतर आपण टाकून घेऊया थोडंसं मीठ आणि दही। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडीशी आलं आणि लसणाची पेस्ट पण आपण ह्याच वेळेला टाकायची। ही फ्रेश आलं आणि लसणाची पेस्ट आहे, घरी बनवलेली, ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया। दही टाकल्या टाकल्या फाटतं, पण घाबरायची काही गरज नाही आहे। जोपर्यंत हे दही पूर्ण अब्झॉर्ब होत आहे तोपर्यंत आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत। तर हे जे दह्याचं मिक्सचर आहे ते चांगलं थिक झालं आहे। भाज्यांनी हे पूर्ण दह्याचं मिक्सचर जे आहे ते छान शोषून घेतलं आहे। याच्यामध्ये आता आपण थोडेसे मसाले टाकूया। याच्यात टाकूया लाल तिखट, हळद, थोडासा गरम मसाला, याच्यामध्ये टाकूया थोडासा पुदिना। माझ्याकडे ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ती पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आणि हा जो बिर्याणीच्या वरती घालायला तळलेला कांदा वापरतात तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये थोडासा घालणार आहे। सगळं मिक्स करून घेऊया आणि याला 3 ते 4 मिनिटं शिजवून देऊया। तर आपल्या ज्या भाज्या आहेत ते छान 3 ते 4 मिनिटं शिजल्या आहेत। ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं पाणी आणि पाणी आपण टाकलं की त्याला छान मिक्स करून घेऊया आणि ह्या पाण्याला एक उकळी येऊन देऊया। उकळी आली की हा जो गरमागरम भात आहे तो या बिर्याणीवर टाकूया आणि त्याला छानपैकी दम देऊया। तर आपण हे पाणी घातलं होतं त्याच्यानंतर एक छान उकळी आलेली आहे। आता मी सांगितल्याप्रमाणे हा जो गरमागरम भात आहे तो आपण ह्या भाज्यांवर टाकून घेऊया। आता आपण भाज्यांवरती हा भात टाकलाय, ह्याच्या वरती टाकायला आपल्याला थोड्या गोष्टी पाहिजेत। तर त्याच्यासाठी मी एका बोलमध्ये हे केशर घेतलंय, त्याच्यात टाकूया दुधावरची साय किंवा फ्रेश क्रीम आणि थोडंसं बटर। ह्याला व्यवस्थित मिक्स करूया आणि हे थोडंसं पातळ करण्यासाठी याच्यामध्ये घालूया आपण दूध।
तर आता आपलं हे मिश्रण रेडी आहे. तर काय करायचं, एक सुरी घ्यायची आहे आणि ह्या बिर्याणीच्या मध्ये असं थोडीशी जागा करून घ्यायची आहे. आणि ही जी आपण जागा बनवून घेतली आहे त्याच्यामध्ये हे केशर, मलाई आणि बटरचं मिश्रण टाकायचं आहे. ह्याच्यावरती आपण टाकूया राहिलेली पुदिन्याची पानं, कोथिंबीर, आल्याच्या अशा पातळ पातळ चकत्या कापून घेतल्यात, थोडीशी हिरवी मिरची. जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. थोडासा गरम मसाला पण ह्याच्यावर स्प्रिंकल करून घेऊया. आणि फायनली हा तळलेला कांदा. आपली बिर्याणी तयार झाली आहे. आता ह्याच्या झाकणाला आपण पीठ लावणार आहोत आणि ह्याला आपण थोडंसं परत शिजवून घेणार आहोत. आता या झाकणाला आपण पीठ लावून घेतलंय. हे झाकण या भांड्यावर ठेवूया आणि त्याला व्यवस्थित असं सील करून घेऊया, म्हणजे जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही. आपण या भांड्याला छानपैकी सील करून घेतलंय. गॅस परत ऑन करूया आणि ह्याला हाय हीटवर साधारण 8 ते 10 मिनटं शिजवून घेऊया. 8 ते 10 मिनटं आपण हाय फ्लेमवर ठेवल्यानंतर थोडासा नंतर गॅस बारीक करूया आणि त्याच्यानंतर त्याला 10 ते 15 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. जोपर्यंत आपली बिर्याणी तयार होते तोपर्यंत आपण पटकन हे रायता बनवून घेऊया. तर ह्या रायत्यासाठी आपण तळलेला लसूण बनवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी एका पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेऊया आणि तेलामध्ये ही बारीक चिरलेली लसूण टाकून घेऊया. भरपूर अशी लसूण टाकायची आहे आणि आच मंद करून याला छान अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. तर जर तुम्ही बघितलं असेल तर ही जी लसूण आहे ती छान गोल्डन ब्राऊन झाली आणि छान कडकडीत पण झाली आहे. गॅस बंद करून घेऊया. एक छोटी चाळणी घेऊन हे जे तेल आहे ते आपण गाळून घेणार आहोत. आता हे जे तेल आहे ते फेकून द्यायची गरज नाही आहे. भाज्यांच्या फोडणीसाठी या तेलाचा वापर करू शकतो. आणि ही जी क्रिस्पी फ्राईड लसूण आहे ती आपण बुराणीसाठी वापरणार आहोत. तर आपली फ्राईड गार्लिक आता तयार आहे. रायता बनवण्यासाठी एका मोठ्या बोलमध्ये मी घेणार आहे दही. आणि हे जे दही आहे ह्याला चांगलं फेटून घेऊया, म्हणजे त्याच्यामध्ये लम्स राहणार नाहीत. आणि त्याच्यामध्ये टाकूया ही तळलेली लसूण, अगदी थोडंसं लाल तिखट, काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ. हे सगळं मिक्स करून घेऊया. तर आता आपलं हे जे बुरानी रायता आहे ते तयार आहे. ह्याला गरमागरम बिर्याणी बरोबर सर्व करूया. आपली व्हेजिटेबल बिर्याणी तयार आहे. ह्याच्यावरचं जे आपण झाकण होतं ते काढलेलं आहे. आता ह्याला अगदी हलक्या हाताने सर्विंग प्लेटमध्ये टाकून घेऊया. तर फायनली ह्याच्यावर टाकूया हा तळलेला कांदा आणि ह्याच्यावर ठेवूया कोथिंबीर. बिर्याणी तर तयार आहे. आता हे जे रायता आहे ते टाकूया या सर्विंग बोलमध्ये. रायता सर्व करण्याआधी मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं, म्हणजे चांगलं थंडगार रायता आणि गरमागरम बिर्याणी. आणि ह्याच्यावर थोडंसं लाल तिखट टाकूया. व्हेजिटेबल बिर्याणी आणि बुरानी रायता दोन्ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.